अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसत आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलची किंमत चांगलीच वाढली आहे. सोबतच गॅस सिलेंडर CNG ची किंमत देखील वाढत आहे. यामुळे सामान्य जनता होरपळत आहे. दुसरीकडे घाऊक महागाई दर 8.30% जाऊन पोहोचला आहे. हा महागाई दर गेल्या 3 वर्षातील सर्वकालिक उच्च स्तरावर आहे. दरम्यान ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात फक्त पेट्रोल डिझेल नव्हे तर अन्य अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बँक ऑफ बडोदाच्या एका रिपोर्टनुसार पश्चिम आशियात असाच तणाव कायम राहिला आणि परिस्थिती पूर्ववत न झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचा भाव आणखी वाढू शकतो. याचा थेट परिणाम सामान्याच्या रोजच्या जीवनावर होणार आहे. पेट्रोल, डिझेल, CNG यांच्यासह इतरही अनेक गोष्टी महाग होऊ शकतात. यात रोजच्या वापरातील बऱ्याच वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे सध्याच्या बिकट परिस्थितीत यंदा मान्सून अनुकूल न राहिल्यास भारतात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. यामुळे भविष्यात पालेभाज्या, दूध, अंडी, मांस, मासे हे खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. एप्रिल महिन्यात महागाईची सर्वाधिक झळ ऊर्जा आणि इंधनावर पाहायला मिळाली. धातू उद्योगालाही झळ बसत आहे. ॲल्युमिनियम, कॉपर यासारखे धातू यांची देखील किंमत वाढली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आता उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. मशिनरी, टेक्स्टाईल, केमिकल, औषध उद्योगांनाही याची झळ बसत आहे. त्यामुळे भविष्यात उत्पादन मूल्य वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी भारताचा रुपया कमजोर होत आहे. भारताच्या रुपयाची ही घसरण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे महागाई वाढतच जाण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयाने काटकसरीने वागावे असे आवाहन केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.